थँक्यू डीजे. ओव्हर टू. धन्यवाद सूरज पटेल सर, धन्यवाद अडकमोल सर. तर आशिष पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि फलंदाजीसाठी आपण फलंदाज पाहतोय आदित्य आणि कल्पेश गरत नॉन स्ट्रायकर एंडला आणि आदित्यला स्ट्रायकर एंडला ठेवलेला आहे. अर्धशतक खेचणारा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. नॉन स्ट्राईकवर राहणं ते पसंत करतायत, पण आता पहिला बॉल डॉट येतोय. आदित्य स्ट्रायकर एंडला आपण पाहणार आहोत आणि बॉलिंग ट्रॅकवर आशिष हे खेळतायत. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घोटगाव या संघाने निवडले आणि फलंदाजी करतायत वेडेगाव संघातील फलंदाज. दोन्ही बाजूला गाव आहेत, आजूबाजूची गाव आहेत, त्याच्यामुळे ते घनिष्ठ संबंध खेळाडूंचे असतील. पण या ठिकाणी क्लीन बोल्ड सिल्वर डकवर आदित्य लाटे बॅक टू पॅव्हिलियन. आणि बॉल यष्ट्यांवर आदळला आणि सिल्वर डकवर फलंदाज लाटेबाज झालेत. पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. गणपतजी चोरगे, ज्येष्ठ व्यक्तिमत्व, चोरगेपाडा बिलोशी गाव, यांचं स्वागत आणि सन्मान रुपेश पाटील यांनी करावं. SP बिलोशी टीम मेंबर रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सन्मानित केलं जात आहे. गणपतजी चोरगे साहेब एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व या आमच्या गावातील चोरगेपाड्यातील शिवशंकर क्रीडा मंडळ. वेलकम वेलकम. ऑफ दिस टुर्नामेंट तेच कल्पेश घरत आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ज्यांचा झंझावती खेळ आपण मागच्या सामन्यात पाहिला. 12 चेंडूत 50 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या. 8 षटकारांनिशी ती नोंद त्यांनी मागच्या सामन्यावर दिली होती. पाय चालत नाहीयेत, पायांची हालचाल नाहीये, सगळ्यांकडून अपील होते, पण पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. मुन्ना पठाण सर, अपीलचा प्रभाव पडणार नाही. जर बाद नाही आहेत तर बाद नाही आहेत, मग तुम्ही कितीही अपील करा, तो फरक अझीम अब्दुल्ले सरांना सुद्धा पडणार नाहीये आणि मुन्ना पठाण सरांना सुद्धा पडणार नाही. न्यूट्रल अंपायरिंग जे फेअर आहे ते फेअर आहे. दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपलाय, पण यस इफेक्टिव्ह बॉलिंग आशिष पाटील यांची पाहायला मिळते. त्यांनी 4 चेंडू हाताळलेत आणि झंझावती फलंदाजांना थांबवण्याचं काम केलेलं आहे. बॅटची एज आता परतावं लागेल. कॉट बिहाइंड, फलंदाज होतात बाद, धक्का बसतोय, तो म्हणजेच दुसरा टीम वेडेगाव. आणि या विकेट करता राहुल भोईर यांच्याकडनं घोटगाव टीमसाठी गोलंदाजासाठी 500 रुपये कॅश प्राइज बक्षीस येत आहे. किती मोठा विरोधाभास आहे. मागच्या सामन्यामध्ये तो अर्धशतक पूर्ण करून छाती ठोकून मैदानाच्या बाहेर आला होता. पण मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जात आहोत. पुढील सन्मान या ठिकाणी केला जाते पत्रकार, बिलोशी गावातील पहिले पत्रकार आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रवींद्र पाटील यांचा स्वागत आणि सन्मान राहुल भोईर यांनी करावा. SP ट्रॉफी 2025 मध्ये पत्रकार रवींद्र पाटील यांचा सन्मान राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक दिग्गज पत्रकार म्हणून ज्यांची ओळख आहे, पहिले पत्रकार या गावातील झालेले व्यक्तिमत्व, त्यांच्या पावलापाऊल ठेवून आम्ही सुद्धा वाटचाल करत आहोत. एक दिग्गज पत्रकार, अभ्यास व्यक्तिमत्व. वेलकम. ओव्हर टू कम बॉक्स. हलक्याने बॉल ग्लाइड केलंय, क्षेत्ररक्षक आहे, शॉट थर्ड बॅनला बॉलवर पोहोचले, एक सिंगल कंप्लीट होते. एखाद्या विचवाड धावसंख्या पोहोचते 2 याकडे आणि यशस्वी षटक संपलेलं आहे आशिष पाटीलचं, ज्यामध्ये त्यांनी दोन्ही स्ट्रायकर बॅटरला बाद केलं
कल्पेशला शून्यावर परतावं लागलं आणि आदित्य लाटेला सुद्धा शून्यावर परतावं लागलं. तर जे दोन फलंदाज मागच्या सामन्यामध्ये सुपर हिरो ठरले होते त्यांचा खेळ तितका फायद्याचा राहिला नाही. तर आशिषने खरंच एक चांगला खेळ आपल्या संघात दिला, पण अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि पाहूया वेडेगाव या संघाकडून पुढचे फलंदाज आतिश आणि जयेश यांच्या मनात नेमकं चाललंय काय. पुढच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. सुप्रसिद्ध उद्योजक आणि सारशी ग्रामपंचायतचे उपसरपंच मुरलीधर बांगर यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे. आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते SP ट्रॉफी 2025 मध्ये उपसरपंच चषक आयोजक संदीप पाटील, जयेश पाटील आणि राहुल भोईर यांचे परम मित्र मुरलीधर बांगर साहेब सारशी उपसरपंच यांचा सन्मान या ठिकाणी आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाते. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. मायेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पबुके देऊन सन्मानित केलं जाते. मुरलीधरजी बांगर साहेब, वेलकम. तर नवीन गोलंदाज भुवन पाटील बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. वेग बघा, वेग बघा, एखाद्या स्पीडोमीटरचा काटा वाकेल इतक्या वेगाने चेंडूंची हाताळणी केली जाते, पण बॉल वाईड आहे. वाईड बॉलची एक धाव मिळेल, धावसंख्या पोहोचते 3 आकड्यावर. पेस बॉलर्स खूप चांगले आहेत. आपण या पूर्ण आजच्या वेळापत्रकाचा आढावा घेतला तर प्रत्येक संघामध्ये द्रुतगती गोलंदाज आहेत. ऑन द राईज हा स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये मिडऑनला, मिड ऑफला बॉल जातोय मागे, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये थांबतायत. एक धाव मिळते टीम वेडेगावला आणि धावसंख्या जाते ते म्हणजेच 4व्या आकड्यावर. थोडंसं स्ट्रगल तर मैदानाच्या मध्ये चालूच आहे. प्रत्येक सामना एका वेगळ्या धर्तीचा असतो, वेगळ्या पद्धतीचा असतो. प्रत्येक सामन्याला खेळण्याचं एक वेगळं तंत्र असतं, ते तुम्हाला जोपासायचं असतं आणि ते कदाचित आतापर्यंत वेडेगाव संघाकडून जोपासलं गेलं नाही. गोलंदाजाची वचक आतापर्यंत पाहायला मिळेल. आशिष पाटीलने जी सुरुवात दिली होती तीच सुरुवात कॅरी फॉरवर्ड करताना आपण भुवन पाटील यांना पाहतोय. पहिला बॉल जरी वाईड आला पण त्यानंतर एक सिंगल्सला 6 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय. लक्षात घ्या, 12:11 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. आता 12:18 मिनिटं झालेली आहेत, 7 मिनिटं झालेत. ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, झेल देऊन फलंदाज होतोय फेल. धक्का तिसरा, टीम वेडेगाव. यो यो SP ट्रॉफी मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे पुण्याच्या एकदा मुख्य मंचावर आपण येत आहेत. बिलोशी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व किरणजी चोरगे यांचं स्वागत आणि सन्मान रुपेश पाटील यांनी करावं. बिलोशी गावच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान असतं, मग हरिभक्त पारायण सप्ताह असेल, त्याचबरोबर पायी दिंडी सोहळा असेल, क्रिकेट स्पर्धा असेल, कबड्डी स्पर्धा असेल, आरोग्य शिबिर असेल, जे मी नेहमीच सक्रिय असतात, किरणजी चोरगे साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी SP ट्रॉफीमध्ये केले जाते. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर या स्पर्धेचे सल्लागार ज्यांचं नेहमी मार्गदर्शन माता SP बिलोशी टीमला राहिलं आहे, रवींद्र भोईर यांचं स्वागत आणि सन्मान प्रवीण पाटील यांनी करावं. रवींद्र भोईर यांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर या ठिकाणी सन्मान चिन्ह, पुष्पबुके आणि शाल देऊन केलं जात आहे. ओव्हर टू कम बॉक्स. धावसंख्या फक्त 6. भुवन पाटील चांगल्याच षटकाची हाताळणी करतायत. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय जयेश घरत 2वर पोहोचलेत. जयेश भोईर 2वर खेळत आहेत. पुन्हा एकदा तेच सर्रार बॉल, महाप्रचंड वेगानं चेंडू हाताळला जातोय गोलंदाज भुवन पाटील यांच्या वतीनं. प्रथमेशजी, तुम्हाला वाटते की वाड्यातलं क्रिकेट इतकं मोठं आहे की कित्येक व्यावसायिक क्रिकेटपटू बनू शकतात या परिसरातून, ते घडू शकतात. आवश्यकता आहे तुमच्या जाहिरातीची, कारण कुठलंही प्रोडक्ट जर तुम्हाला सेल करायचं असेल जाहिरात तुम्हाला द्यावी लागते. तसंच अशा मोठमोठ्या स्पर्धेत तुम्हाला खेळावं लागतं आणि या ठिकाणी चांगलाच खेळ. भुवन पाटीलचा फलंदाज होतोय फेल, क्लीन बोल्ड. या स्पर्धेचे आयोजक राहुल भोईर यांच्याकडनं गोलंदाजासाठी अजून 500 रुपये पारितोषिक. मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जात आहोत. प्रताप चोरगे यांचं स्वागत आणि सन्मान रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी SP ट्रॉफी 2025 मध्ये केलं जात आहे. अगदी मनमिळावू व्यक्तिमत्व, सर्वांशी मित्रत्वाचं नातं ठेवणारं व्यक्तिमत्व,
जेव्हा जेव्हा प्रताप यांना मदतीचा हात मात्र पोहोचतो त्या वेळेस मात्र ते कार्य संपन्न झालेले प्रत्येक कार्यात त्यांचा हात असतो. वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सुरजी पाटील. भुवनचा खेळ भन्नाट राहिला. कित्येक क्रिकेटपटू सिटी क्रिकेटमध्ये खेळतात. आपण जर वेडेगाव संघाचा विचार केला, गुडगावचा विचार केला तर भुवन सुद्धा सिटी क्रिकेट खेळतोय. हा फुल टॉस व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाही. बॉल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक चुकले. सिंगल तर पूर्ण केली जाईल आणि आता नेव्हर ट्राय ऑन मिस फील्ड असं म्हटलं जातं, पण या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 8व्या आकड्यावर. चला लगेच बॉलर रे बॉलिंग ट्रॅकवर यायचंय. 2 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना वेडेगाव संघ पोहोचतोय 8वर. पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. माजी जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन झालं, आदरणीय शशिकांत पाटील साहेब यांचं पुनश्च एकदा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शशीभाऊंचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेला कुठलीही गोष्ट असेल कमी पडणार नाही या शब्द देणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे बिलोशी गावचे पहिले SP संदीप पाटील, तर वसुरी गावचे दुसरे SP म्हणजे शशिकांत पाटील. दोन्ही SP जोपर्यंत या ठिकाणी या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये एकजुटीने आहेत तोपर्यंत SP ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंटचा हा सिलसिला थांबणार नाहीये. वेलकम शशिकांतजी पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर बॉलर येतोय बॉलिंग ट्रॅकवर 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी सूरज पष्टे गुडगाव संघाकडून. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, पण जातोय थेट पॅव्हलियन बॉक्सचे. षटकार 6 धावा. सरपंच एकमेव या वाडा तालुक्यातील ज्यांचं नाव आहे दिनेश कोदे, राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित सरपंच दिनेश कोदे यांचा सन्मान. सारशी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि MBA सुद्धा त्यांनी मात्र पूर्ण केले. एज्युकेटेड सरपंच, सर्वोत्तम मात्र पहिल्यांदा वाडा तालुक्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिनेशजी कोदे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. निलेश सांबरे साहेबांचे एक कट्टर समर्थक, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 14. षटकार आला होता सुरेश पष्टेच्या विरोधात. फुल टॉस, बॅटची इनसाइड एज, बॉल शरीरावर आदळलाय. सूरज पोचतोय बॉलवर. बॅटिंग एंडला थ्रो करायचा की बॉलिंग एंडला, डबल माइंड, पण त्यांनी बॉलिंग एंडला थ्रो करणं पसंत केलं. पण त्यांनी पाहिलं तर बॅकअपला कोणी नाही आहे, त्याचमुळे त्यांनी आपल्या त्या थ्रोवर प्रतिबंध लावला. धावसंख्या थांबते ती म्हणजेच 15 आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ बाकी. चला अकलोली आणि RP लाईन वाडा. आपण तयारीत राहायचंय टॉससाठी. ती सूचना आपण दिली आहे, या अगोदरच दिली आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने आपण टॉस बॉक्सच्या बाजूला उपस्थित राहायचं आहे. पुढचा बॉल सूरज पष्टेचा, उद विकेट. चांगला बॉल कटर आहे आणि कटरला ओळखणं तितकंसं सोपं जात नाही या रजनी क्रिकेटमध्ये. हलकासा लेग कटर गोलंदाज सूरज पष्टेचा पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ संपला, 2 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा बॉल सूरज पष्टे. आतापर्यंत पूर्ण नियंत्रण या डावावर घोडगाव संघाचं पाहायला मिळालेलं आहे. वेडेगाव संघाकडून फलंदाजी तितकी चांगली पाहायला मिळाली नाही जितकी आपण मागच्या सामन्यात पाहिली. ही मिळते 1 धाव आणि धावसंख्या जाते ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या डावातला. 3रं षटक मार्गस्थाई मैदानाच्या आतमध्ये. सूरज, तिन्ही गोलंदाजांची गोलंदाजी तोडीच तोड राहिलेली आहे. खरं तर आशिषने ती सुरुवात दिली. 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना त्यांनी बाद केलं आणि त्याचमुळे जी सुरुवात नेहमी मिळत आहे वेडेगाव टीमला ती सुरुवात मिळूच शकली नाही आणि त्याचमुळे मध्यंतर आणि शेवट तितका चांगला फुल टॉस मिस करतोय. दरम्यान वाईट बॉल. 1 एक्स्ट्रा रन मिळेल आणि फिल्डिंग टीमने रेफरल घेतलाय. चला पण या हेमंत सर, आपण चेक करणार आहोत PCR रूममध्ये. इज इट वाईड ऑर नॉट.
फेअर बॉल. तर यस, दरम्यान 3 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 17 जिंकण्यासाठी 18 चेंडू 16, 18 चेंडू आणि 17ची गरज. 18 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी टीम घोटगावला. सुरेश पाटील साहेब टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. आरपी लाईन वाडा आणि अकलोली. चला 2 बॅटर फास्ट पाठवून द्या तर प्लीज. टॉस बॉक्स मध्ये या गुडगाव. ठिकाणी आमंत्रित करतोय आपण आरपी लाईन वाडा टीम कॅप्टन पोहोचलेले आहेत उमेशजी लोखंडे, गावदेवी अकलोली कॅप्टन सुजित पाटील प्लीज वेलकम, आणि जयजी पाटील WC अध्यक्ष या ठिकाणी टॉस करण्याकरिता आमंत्रित करूया. राहुल भोईर त्यांच्या समवेत आयोजक प्लीज वेलकम. SP ट्रॉफी चर्चा सर्वत्र मात्र पाहायला मिळते उद्या नाईट ग्रँड फिनाले मेगा फायनल. व्हॉइस ऑफ इंडिया रेश्मा मयेकर यांचं आगमन मात्र पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गुप्ता मॅम सुद्धा या ठिकाणी स्पर्धेला येणार आहेत. प्लीज फॉर लाईव्ह. WCA अध्यक्ष जयेश पाटील यांच्या शुभास्ती या ठिकाणी नाणेफेक केली जाते. एका बाजूला वाडा टेनिस टीम आरपी लाईन, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीण टीम गावदेवी अकलोली. दोन्ही ग्रामीण भागातील 2 टप टीम एकमेकांना टक्कर देताना पाहायला मिळतील या मॅच मध्ये. ऐनुल शेख समोर योगेश पाटील. टॉस या ठिकाणी मात्र जिंकलाय आरपी लाईन वाडा टीमनं. उमेशजी लोखंडे आमच्या समवेत. आपण टॉस जिंकलाय. या मॅच मध्ये 3 ओव्हरचा संघर्ष आहे. काय स्वीकारणार? फिल्डिंग करू. 3 ओव्हरच्या संघर्षामध्ये लढताना मात्र या ठिकाणी फिल्डिंग करताना तुमच्या समोर मात्र सुजित पाटील असतील, यतीन पाटील असतील, योगीराज पाटील असतील, अगदी जबरदस्त जय असतील. काय म्हणाल, काय गेम स्ट्रॅटेजी आहे? गोलंदाजावर किती भरोसा आहे? 30-35 मध्ये रोखलं तर नक्की जिंकू. 30-35 पण रोखण्याचा प्रयत्न करणार. या ठिकाणी मला वाटतं तुम्ही 58 धावा चेस करण्याचा प्रयत्न केला होता. थोडक्यात मात्र एका बाउंड्रीनं मात्र आपण हारला होतात. यावेळेस मात्र काय घडेल? यावेळेस कमीत कमी धावामध्ये रोखलं ना तर नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन उमेश लोखंडे आरपी लाईन वाडा. आमच्या समोर त्या ठिकाणी सुजित पाटील आहेत. सुजित पाटील काय म्हणाल, आरपी लाईन वाडा एक टप टीम म्हणून वाडा तालुक्यामध्ये नक्कीच माझा फॉर्ममध्ये मागच्या 3 वर्षापासून आहे. क्रिकेट मात्र वाडा टेनिस पुढे येते का? नक्कीच येते. आपण या ठिकाणी बॅटिंग करणार आहात. बॅटिंग करताना काय मनामध्ये आहे? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच वाडाखेडच्या अध्यक्ष जयेश पाटील यांची जी संकल्पना ते नेहमीच मांडत आलेले आहेत. 5 ओव्हर 4 ओव्हर नाईट टुर्नामेंट जास्त या ठिकाणी पाहता वेळ गेला म्हणून 3 ओव्हर केलेले आहेत. परंतु त्या संकल्पनेबद्दल तुमचं मत काय? खूप आयोजन सुंदर असतं. जयेश पाटील हा माझा जवळचा मित्र आहे आणि एक चांगला क्रिकेटपटू आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक कॅप्टन गावदेवी अकलोली टीम. पात्र ऐकता SP ट्रॉफीचा थरार डे नाईट टुर्नामेंट. उपसरपंच चषक संदीप पाटील, संदीप भाऊंचं या ठिकाणी भव्य आयोजन. बिलुईच्या स्पर्धेत आपण आहात. उद्या ग्रँड फिनाल नक्की पाहायला विसरू नका. डे नाईट टुर्नामेंट आणि पुढच्याच मैदान राष्ट्रवादी चषक मात्र खासदार चषक 1 मार्च ते 4 मार्च 1,11,000 पारितोषिक मात्र स्पर्धा येते तुमच्या भेटीला. सुरेश पष्टे यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. राऊत मेडिकलचे मिस्टर कल्पेश राऊत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. चला, कल्पेश राऊत जे राऊत मेडिकल्सचे मालक आहेत त्यांच्या वतीनं सूरज पष्टे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. विलास साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विलास घरत साहेब, आपणास निवेदन करतो व्यासपीठावर येण्याची कृपा करावी प्लीज. आडव्या बॅटनं काय बॅलन्स आहे, काय टेक्निक आहे, काय टॅलेंट आहे. बॉल स्क्वेअरला क्लिअर करतोय गगनभेदी षटकार.
मी म्यूट करायला हवीन प्रथमेशला. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बनतोय, दर्शक षटकार साधावा. मी डीजेला थांबवतोय. हो मॅच फिनिश होईल का? क्षेत्ररक्षक येत आहे डाऊन दी बॉल, पण बॉल जातोय सीमारेषा पार. खेचलाय षटकार साधावा. सामना जिंकलाय पहिल्या षटकातच टीम घोटगावने. हार्डलक टीम वेडेगाव. Yo, welcome. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी लॉर्ड्स मध्ये जात आहेत वाडा टेनिस क्रिकेटचे 4 संघ आणि 2 विजयी संघ. आजचा विजय संघ आणि उद्याचा 6 संघांमध्ये लॉर्ड्स पाडले जात आहेत. पियुष पाटील यांनी जेल घेतलेले अभिनंदन. पियुष भोईर, मुरलीधर